बरोबर कनेक्शन, बरोबर टायमिंग आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे आलाय हा चौकार प्रिन्स बेतच्या बॅट मधून. हो यावेळेला उंची जास्त आहे, लांबी देखील गाठली आहे. महागडा ठरला. पहिली दोन बॉल आपण जर पाहिले तर एकही धाव यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक कानमंत्र देत होता. सुबोधला बॉल पलीकडे प्रिन्स बैदने आलाय त्याच्या बॅट मधून सिक्सर. सांगत होता सचिन पाठणकर सुबोध सावंतला कानमंत्र दिला होता. वाईड यॉर्कर बॉल हाताळ तेच सांगतोय. 7 किलाले याच्यापेक्षा अधिक करण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे. हो लाजवाब चौक, हँडसम स्ट्रोक, बॉलला पाठवले आलाय प्रिन्सच्या बॅट मधून हा सिक्सर. केवढ्या उंच मारलाय हा बॉल. बॉल अक्षरशः गेला आउट ऑफ द पार्क, मैदानाच्या बाहेर. पंच सांगतायत नवीन बॉल पंचांकडे द्या. षट समोर समोर फटका आलाय का? यस बॉल चाललाय समोर, आलाय षटका प्रिन्स बैदच्या बॅट मधून. समोर फटके खेळणं कठीण काम सोपं करून दाखवतोय प्रिन्स बैद. 500चा पुरस्कार मिलिंद दादा यांच्याकडून दिला आहे. प्रिन्स बैद बॅटिंग करतोय, मैदानाच्या आतमध्ये फटके खेळतोय आणि आता आणखीन एक आला तर मात्र राहुल सिंग यांच्याकडून. हो यावेळेला चांगला बॉल आहे, फिल्डर नाहीये, गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न, धावतोय पळतोय, बॉल फरार. आणखी प्रिन्स बैद बॅटिंग करतोय, सगळ्यांची मनं जिंकतोय आणि आता हा दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय. आणि आता अकुटप्प्याचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण, याही बॉलला पाठवून लांब 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 षटकार. आता आलाय आणखीन एक षटकार. म्हणजेच प्रिन्स बैदचा विचार जर केला तर वैयक्तिक तो बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. ही महत्वाची इनिंग त्याने पेश केली या डावामध्ये आणि कौतुक तर झालंच पाहिजे. डगआउट मध्ये येत असताना स्वागत केलं जाईल, टाळ्यांचा कडकडाट, शिट्यांची